नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपलं राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे. आजची बातमी मन सुन्न करणारी, अंतर्मुख करणारी आणि समस्त समाजासाठी एक जागरणाची घंटा ठरावी अशी आहे. धाराशिव जिल्ह्यातील बावी या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील लक्ष्मण जाधव नावाच्या ट्रॅक्टर चालकाने ऑनलाईन रमीच्या नादात आलेल्या आर्थिक संकटामुळे आधी स्वतःच्या पत्नी आणि लहान मुलाचा जीव घेतला आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली अशी माहिती समोर येत आहे. गावकरी सांगतात की लक्ष्मण जाधवला मागील काही काळापासून ऑनलाईन रमी खेळण्याची सवय लागली होती. सुरुवातीला छोट्या रकमा गमावताना त्यानं फारसं गांभीर्य घेतलं नाही, पण नंतर मात्र तो मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला. जवळच्यांकडून उसनवारी, कर्जाचे हप्ते भरताना आलेला मानसिक तणाव आणि घरात वाढता तणाव यामुळे त्याच्या आयुष्याचा गाडा अडखळला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपासून तो अत्यंत तणावाखाली होता. अखेर काल त्याने आधी आपल्या पत्नी आणि लहान मुलाचा गळा दाबून त्यांचा जीव घेतला आणि नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. ही केवळ एक वैयक्तिक घटना नाही, तर समाजाला हादरवणारा इशारा आहे. ऑनलाईन गेम्स, विशेषतः रिअल मनी गेम्स, जुगाराच्या स्वरूपात रूपांतरित होत चालले आहेत. त्यात सहभागी होणाऱ्यांचे फक्त पैसेच नाही, तर शांती, कुटुंब आणि अखेर जीव सुद्धा जातोय. ही घटना आपल्याला हे शिकवते की कर्जाच्या अडचणीतून मार्ग निघतो, पण मृत्यू कधीच उपाय. मनात नैराश्य असेल तर जवळच्यांशी बोला. मदतीसाठी सामाजिक संस्था, हेल्पलाईन उपलब्ध आहेत. प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाज घटकांनी सजग राहणं गरजेचं आहे, कारण मोबाईल मधून सुरू झालेला खेळ थेट मृत्यूच्या दारात पोहोचतोय. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज कडून लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या प्रेक्षकांनीही यातून योग्य तो बोध घ्यावा, हाच आमचा हेतू. पाहत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, सत्य, सजगता आणि समाज हिताचा आवाज.